हॅलो, आज आम्हाला दिवाळीसाठी गावाकडे जायचे होते. त्याच्यासाठीच आम्ही सकाळी लवकर उठलो होतो. कारण गाडीने जायचं होतं आणि खूप ट्रॅफिक लागेल म्हणून सकाळी 4 वाजताच उठलो. अंघोळ वगैरे करून घेतली, सगळं आवरून घेतलं आणि स्किन केअर करून घेतलं. स्किन केअरमध्ये फक्त मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरते सध्या. आणि स्किन केअर मी आत्ता चालू केले. आणि आमच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट आमच्या पिल्लूला होती गावाकडे जायची. ते आमच्या आधीच उठून बसलं होतं आणि निघता निघता खूप उशीर झाला. बॅग ही रात्रीच पॅक करून ठेवली होती. छोटं-मोठं सामान घ्यायचं राहिलं होतं ते बॅगमध्ये भरलं आणि कितीही तयारी करून घेतली तरीही काही ना काही विसरणं हे तर मॅन्डेटरीच आहे. आणि रात्रीचं दूध उरलं होतं, तर म्हटलं चला चहा घेऊयात. तसं तर आम्ही सकाळी उपाशीपोटी चहा घेत नाहीत, पण दूध उरलं होतं तर मग चहा ठेवला. आणि आमच्यासोबत आम्हाला घ्यायला आलेले एक ड्रायव्हर भैया होते आणि ड्रायव्हरांना तर चहा लागतो, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ठेवला. चहा घेतला आणि आमच्या पिल्लूचं आवरायला घेतलं, त्याचा ड्रेस वगैरे चेंज केला आणि निघालो प्रवासाला. प्रवासाला निघताच आम्हाला 6-6:30 घरीच वाजले होते आणि एवढी ट्रॅफिक लागली होती आम्हाला, त्याच्यामध्ये 1.5-2 तास गेले आमचे. पुण्याच्या बाहेर निघल्यावर थोडा कुठं जीवाला आणि आम्हाला मोकळा रस्ता सापडला, त्याच्यामुळे आमची जर्नी ही स्मूथ जाऊ लागली. तरीही आम्हाला 6 घंट्याचा प्रवास हा आमचा 12 घंट्यात झाला, कारण आमच्यासोबत आमचं एक पिल्लू आणि आणखी एक होतं आमच्यासोबत, आमच्याच घरातले होते ते. त्याच्यामुळं घरी आल्याच्या नंतर आम्हाला असं आमचं छोटंसं वेलकम झालं. वहिनी माझं औक्षण करत होत्या आणि माझ्या डोक्यावर पदर नव्हता, तर प्रदीपचा हात हा माझा पदर बनला होता. नंतर कुंखामध्ये पावले बुडून एका रुमालामध्ये उमटवून घेतली आणि नंतर बेडवर गुलाबाच्या फुलांचा हाट बनवला होता आणि त्याच्यामध्ये पिल्लूला ठेवला. पिल्लू पूर्ण रेड दिसत होता. मस्त आमचं वेलकम झालं आणि आता मी खूप थकलो होतो, त्याच्यासाठी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.